मित्रांनो, एमपीएससी ची ग्रुप सी ची एक्झाम देण्यासाठी तुम्हाला असे प्रश्न आलेच पाहिजे. जर तुम्ही प्रॅक्टिस करताल तर तुम्हाला रोज एक असा प्रश्न बघायला मिळेल. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा काय म्हणते, एका शिक्षकाचे उत्पन्न आणि खर्च. उत्पन्न आणि खर्च म्हणजे एक तर इन्कम आहे आणि पुन्हा काय एक्सपेंडिचर म्हणजे खर्च. उत्पन्न आणि खर्च, ठीक आहे. त्यांचा रेशो आहे म्हणते 11:19. 11 आणि 19 हे उत्पन्न आहे, हा खर्च आहे. म्हणजे जर दोघांची वजाबाकी केली, जर उत्पन्नामधून खर्च वजा केला तर काय उरते? सेव्हिंग उरते. सेव्हिंग है ना, सेव्हिंग. तर 11 मधून 9 गेला किती उरणार? 2 तुमची सेव्हिंग असली पाहिजे. 2 काय असेल तुमची बचत. पण बचत किती आहे म्हणते? बचत आहे म्हणते 36,000 रुपये. 36,000 बचत आहे. म्हणजे किती? याचा किती पट आहे? याच्या 18,000 पट आहे. कळते? याच्या किती आहे? 18,000 पट. म्हणजे याच्या 18,000 ने गुणाकार केला ते एवढं. म्हणजे जर बचत जर 1 असेल तर तुम्हाला म्हणते सेव्हिंग किती आहे? तर हे 11 आहे. 11 हे टोटल सेव्हिंग झाली. तर म्हणते मासिक काढा. हे 12 महिन्याचं उत्पन्न झालं तुमचं. किती झालं? 12 महिन्याचं. टोटल 11 आहे ना, तर हे 12 महिन्याचं. तर त्यांना म्हणते एका महिन्याचं म्हणजे मासिक म्हणजे 12 ने भाग घाला. एका महिन्याचं निघून जाईल, आहे का नाही? तर याला हे बघा, 7×2 12, 7×3 18. 3 भाग घातला तर 15 होते. किती? 15,000 होते. गुणिले 11 तर 15 गुणिले 11 किती होतात? 0 0. 15 1 15ला 5 झाला. 1 15 1 15 आणि 16. 16,500. ऑप्शन नंबर 4 हे तुमच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. असं सेम हे प्रश्न तुम्हाला कधी विचारलाय? 1 जून 2025च्या एमपीएससी ग्रुप सी मध्ये विचारलाय. असेच प्रश्न एमपीएससी विचारते. वाटते अवघड पण राहते सोप्पा. सोडवलं जर रोज तुम्ही प्रश्न सोडवतात, तुमच्या डोक्यामध्ये आयडिया येऊन जाईल आणि तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत खूप फायदा होईल. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. जय